भर दिवसा थरार, वणीत हातोड्याने प्रहार, मित्राकडून हल्ला, गुन्हेगारी वाढीने नागरिक धास्तावले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले असताना भर दिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 मे रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या सुमारास शहरातील सावरकर चौक परिसरात मित्रानेच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप नासरे वय 50 यांच्यावर त्यांच्याच मित्र संदीप साखरकर वय 33 याने लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिलीप नासरे हे इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती करणारे अनुभवी कारागीर असून घरपोच सेवा देत उपजीविका चालवित होते. दरम्यान संदीप साखरकर याच्यासोबत किरकोळ कारणावरून झालेला वाद अचानक तीव्र झाला. संतापाच्या भरात संदीपने दिलीप यांना आपल्या घराजवळ बोलावून घेत त्यांच्यावर हातोड्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिलीप नासरे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी संदीप साखरकर याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे वणी शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.